नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक पहिल्याचा सराव संच पहिला. तर चला सुरू करूया या पहिल्या सराव संचाला. सराव संच 1.1. यात प्रश्न काय दिले पहा. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. आता लक्षात ठेवा, यादी पद्धतीमध्ये महत्वाचे काय होते? आपल्याला सगळे घटक त्यामध्ये येणे महत्वाचे आहे. सुरुवातीला पहिल्यांदा सगळे घटक महिरपी कंसात लिहायचे. हर एक घटकांमध्ये आपल्याला स्वल्पविराम ठेवायचा आहे. सगळे घटक लिहिणे महत्वाचे आहे, परंतु त्याचे क्रम कसाही लिहिला तरी चालेल, परंतु असणे महत्वाचे. तर चला, पहिला प्रश्न आहे समनैसर्गिक संख्यांचा संच. त्यानंतर आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच, सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच आणि संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. तर चला, या सगळ्यांची उत्तरे आपण यादी पद्धतीने आपण कशी लिहितात ते पाहू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे. तर आपला पहिला प्रश्न होता समसंख्यांचा समपूर्णांक संख्यांचा संच करायचा होता. तर चला, आपण एक काम करू. ए हा संच घेतला किंवा ए ने आपण त्या संचाला घेतला, बरोबर महिरपी कंसात. आता समसंख्या आपल्याला अगणित अखंडितपणे चालतात, पण त्याची सुरुवात होते 2 ने. तर 2, 4, 6, 8 आणि अशा डॉट हे बिंदू जर दाखवले किंवा टिंब जर दाखवले, याचा पण अर्थ काय, या संख्या पुढे वाढत चालल्यात अखंडितरित्या. परंतु लक्षात घ्या, सगळ्या संख्यांच्या मध्ये आपण स्वल्पविराम ठेवला आहे आणि महिरपी कंस बंद केला. तर अशा प्रकारे आपण दाखवतो समपूर्णांक संख्यांचा संच. दुसरा प्रश्न आपल्याला होते 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच पाहिजे होता. मूळ संख्या पाहिजे होत्या, त्या पण सम. तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला मूळ संख्या आहेत त्या म्हणजे 1, 3, 5, 7, 9 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत, ज्यामध्ये फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे सम. ती म्हणजे कुठली आहे? 2. लक्षात घ्या, आपल्याला मूळ संख्या कुठल्या आहेत? 1, 2, 3, त्यानंतर 5, 7, 11, 13 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत, परंतु त्यामध्ये एकच सममूळ संख्या आहे, ती म्हणजे कोण? 2. तर आपण काय केले, बी हे लेटर किंवा इंग्रजी अक्षर वापरले या संचाला दाखवण्यासाठी आणि बरोबर महिरपी कंसात एकच संख्या असल्यामुळे ती आपण लिहिली 2 आणि कंस पूर्ण. त्यानंतर तिसरा सर्व ऋण पूर्णांकांचा संच. आता ऋण पूर्णांक संख्या म्हणजे कुठल्या? -1 पासून अखंडितपणे डाव्या बाजूला चालत जाणाऱ्या सगळ्या संख्या. तर काय करायचं, -1 ही खरं तर सगळ्यात मोठी संख्या आहे आणि जितके आपण अखंडितरित्या आपण वजा चिन्हाकडे डाव्या बाजूला वाढत जाऊ, त्या सगळ्यात छोट्या छोट्या होत जातात. तर आपण सगळ्यात छोट्या संख्या पहिल्या लिहितो आणि त्यानंतर मोठ्या. परंतु लक्षात घ्या, इथे क्रमाने नाही लिहिल्या तरी चालतील. तर आपण काय केले, पहिल्यांदा सगळ्यात 3 आपण इथे बघा, इथे बिंदू ठेवलेत. का? कारण या पुढे डाव्या बाजूला ते अखंडितरित्या चालत जाणार. त्यानंतर कॉमा किंवा स्वल्पविराम, -3, स्वल्पविराम -2, स्वल्पविराम -1. म्हणजे आपण इथे ऋण पूर्णांक संख्यांचा आपण संच लिहिला आणि त्या आपण सर्व म्हणजे आपण अखंडितरित्या चालत जात, त्यामुळे सगळ्या लिहू शकत नाही. त्यामुळे आपण इथे टिंब म्हणजे आपण 3 टिंब ठेवले किंवा बिंदू ठेवले, तेही डाव्या बाजूस. का? कारण डाव्या बाजूला त्या संख्या अखंडितरित्या चालत जातात. इथे पहा, पूर्णांक संख्या ह्या उजव्या बाजूस अखंडितरित्या चालत जातात, म्हणून आपण उजव्या बाजूला 3 टिंब ठेवले. सगळ्यात शेवटचा संगीतातील 7 मूळ. आता चौथा संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच लिहायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे सा रे ग म प ध नि सा हे 7 स्वर आहेत. तर आपण एक काम केले, आपण एक डी नावाचा संच घेतला, त्याबरोबर कॉमा हे आपण महिरपी कंसात लिहिले, हे सगळे 7 स्वर लिहिले. पण लक्षात घ्या, या सगळ्या 7 स्वरांच्या मध्ये आपल्याला स्वल्पविराम ठेवणे महत्वाचे आहे आणि जिथे 7 स्वर पूर्ण होतील तिथे महिरपी कंस बंद करून टाका. तर अशा प्रकारे आपण यादी पद्धतीचा वापर करत जातो. प्रश्न क्रमांक दुसरा, खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दांमध्ये लिहा. म्हणजे आता इथे पहा, आपल्या इथे काही एक अक्षरे, काही इंग्रजीतले लेटर्स आपण इथे वापरलेत. क्यू म्हणा, एन म्हणा. तर हे क्यू कुठल्या तरी संख्या समूहाला दर्शवतात, तसेच एन ही कुठल्या तरी संख्या समूहाला दर्शवतात. त्यानंतर हे चिन्ह आहे घटकाचा, म्हणजे दिलेली गोष्ट ह्या उजव्या बाजूला जे काही लिहिले त्याचा घटक आहे हे दर्शवतात.
तर यांना कसे शब्दांमध्ये लिहायचे ते आपण पाहू. तर पहिला होता 4/3. तर शब्दांमध्ये लिहिताना कसं लिहितात? 4/3 हा संच क्यू, क्यूला आपण म्हणतो परिमेय संख्या संच, याचा घटक आहे. आणि खरं तर तो त्याचा घटक आहेच, कारण m/n ह्या स्वरूपात असलेल्याच घटकांना किंवा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. त्यानंतर उदाहरण होते -2. त्याच्या पुढे लिहिले होते आपल्याला घटक नाही, कारण तिथे त्या चिन्हावरती आपण तिरपी रेघ मारली होती. म्हणून -2 हा संच n, आणि n आपण कशासाठी वापरतो? नैसर्गिक संख्या संच दाखवण्यासाठी. म्हणून आपण तिथे -n, आणि नैसर्गिक संख्या संच ही खरं तर 1 पासून सुरू होते, म्हणजे सगळ्यात धनसंख्या ह्या नैसर्गिक संख्या संख्येचा आहे. त्यामुळे ही ऋण संख्या नैसर्गिक संख्या संचाचा भाग नाही. म्हणून आपण काय लिहिले? -2 हा संच n चा घटक नाही, कारण त्या चिन्हावरती एक आपण तिरपी रेघ मारली, म्हणजे त्याचा घटक नाही असे दर्शवतो. त्यापुढे संच p चे घटक p असे आहेत की p ही विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला दिलेत की पहा, हा पूर्ण कॅपिटल अक्षरामध्ये लिहिला आहे p, म्हणजे हा झाला संच p. आणि हा संच p असा आहे की आपल्याला जे स्मॉल लेटर मध्ये, छोट्या अक्षरामध्ये, इंग्रजीतल्या अक्षरामध्ये जो p दिलाय त्याचा घटक आहे, आणि तो घटक विषम संख्यांमध्ये येतो. तर आपण त्याला शब्दात कसे लिहिले? संच p चे घटक p असे आहेत की p ही सगळ्या विषम संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 3. कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. यादी पद्धत म्हणजे काय? आपल्याला असे संच शोधायचे ज्यात आपल्याला यादी लिहिता येईल. तर आपण इंद्रधनुष्यातले रंग घेऊ शकतो. तर आपण काय केले पहा, यादी पद्धतीमध्ये लिहिले, ए हा संच घेतला आणि त्याच्या मैरपी कंसात आपण सगळे इंद्रधनुष्याचे सगळे रंग लिहिले. म्हणजे काय? ता, ना, पी, ही, नी, पा, जा. म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. हे सगळे महिरपी कंसात लिहिले, आणि हर 2 घटकांमध्ये आपण काय लिहिले? स्वल्पविराम ठेवले, आणि सगळ्यात शेवटी आपण महिरपी कंस बंद केला. तर ही झाली यादी पद्धत. आता याला जर गुणधर्म पद्धत लिहायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या घटकांना एका चलाने दर्शवावं लागेल. तर कसे लिहितात? ए हा संच आहे, बरोबर, कंसात x हा घटक घेतला, उभी रेघ, आणि लिहिले x हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. आता वळूया पुढच्या उदाहरणाकडे. दुसरा आपण घेतले डी, -2, -1, 0, 1, 2, 3. तर आपण इथे काय घेतले? आपण ह्या सगळ्या पूर्णांक संख्या घेतल्या ज्याची सुरुवात -3 पेक्षा मोठ्या आहेत आणि 3 इतके आहेत किंवा 4 पेक्षा लहान आहेत असं घेतले तरी चालेल. तर गुणधर्म पद्धतीत आपण काय लिहिले? आपण डी हा संच घेतला ज्यामध्ये x हा चल आहे, आणि हा x हा चल i ला i चा घटक आहे. x बिलॉंग्स टू, ह्या चिन्हाला म्हणतात बिलॉंग्स टू किंवा घटक. i चा घटक आहे. i म्हणजे पूर्णांक संख्या. तर आपण लिहिले x हा पूर्णांक संख्यांचा घटक आहे. त्यात x ही संख्या -3 पेक्षा लहान परंतु +3 पेक्षा छोटी किंवा त्या इतकीच आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील संच यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धती म्हणजे ज्या काही गोष्टी दिल्यात त्याचे पूर्ण आपल्याला माहिती किंवा पूर्ण घटक त्या संचा महिरपी कंसामध्ये लिहावे लागणार. तर भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच हा पहिला प्रश्न आहे. दुसरा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच, म्हणजेच काय? या शब्दामध्ये जे इंग्रजी अक्षर एकदा आले आहेत त्या सगळ्यांचा संच लिहायचा. तर इथे पहा, COMPLEM, एम आपला 2 वेळा आला त्याच्यामुळे एम एकदाच घेणार, आणि एन आणि टी, ह्या सगळ्यांचा शब्दांचा आपल्याला यादी बनवायची. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच. 5वा, 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच, आणि सगळ्यात शेवटी पृथ्वीवरील खंडांचा संच. तर ही खरं तर उदाहरणे आहेत कशासाठी? यादी पद्धतीसाठी. तर पहा, ए हा एक संच घेतला आणि त्याला महिरपी कंसात लिहिले सगळेच्या सगळे 6 आपल्याला 12 जे महिने येतात ते सगळे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मार्गशीर्षला आपण अग्रहायण असेही म्हणतो. नंतर दुसरा होता कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंटची आपल्याला यादी बनवायची, तर बी घेतला आपण संच,
बी ने आपण त्याला संबोधले. बरोबर. आपल्याला COMPL, E आणि M हा बराच वेळा आल्यामुळे आपण फक्त एकदाच घेतला आणि N आणि T हे बाकी सगळे एक एकदा आले. तिसरा, आपल्याला ज्ञानेंद्रियांचा संच करायचा होता. आपण काय केले? सी हा आपण संच घेतला आणि त्याबरोबर लिहिले महिरपी कंसात नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. या सगळ्या यात पाचीच्या पाची आपली ज्ञानेंद्रिय आहेत आणि महिरपी कंस आपण केला पूर्ण. परंतु लक्षात घ्या, जितके आपण घटक लिहिले त्या सगळ्या घटकांच्या 2 घटकांच्या मध्ये आपण नेहमी स्वल्पविराम म्हणजेच कोमा हा ठेवलेला आहे. नंतर आपल्याला समसंख्या मूळ संख्या लिहायच्या होत्या 1 ते 20 मधल्या. आपण काय केलं? x आपण घेतली. x हा संच आपण घेतला. बरोबर 2, 3, 5, 7, 13, 17, 9, 19 या सगळ्याच्या सगळ्या आपल्या मूळ संख्या आहेत, ज्या फक्त स्वतःलाच भागू शकतात आणि 1 ने भाग जाऊ शकतो. तर या संचामध्ये आपण बरोबर जे 7 खंड आपल्या पृथ्वीवरती आहेत त्या सगळ्यांची नावं लिहिली आणि 2 नावांमध्ये नेहमी आपण कोमा किंवा स्वल्पविराम हा ठेवलेलाच आहे. तर चला, या सर्वांची उत्तरे आपण आता कशी लिहिली ते गुणधर्म पद्धतीने पाहू. पहिल्यांदा आपल्याला लिहिल्या होत्या सगळ्या संख्यांचा 1 ते 10 जितक्या संख्या आहेत त्यांचा वर्ग घेतला होता. तर आपण काय लिहिले? A हा संच घेतला. आता ह्या सगळ्या संख्यांचा घटक आपण एका चलाने दर्शवणार आहोत. तर आपण काय लिहिले? महिरपी कंसात x उभी रेष x बरोबर n चा वर्ग, स्मॉल n चा वर्ग, जिथे हा स्मॉल n हा कॅपिटल N चा घटक आहे आणि ह्या n 10 पेक्षा लहान किंवा 10 इतकाच आहे. हे असे आपण गुणधर्म पद्धतीत लिहिले. पहा आपण काय लिहिले? x ही संख्या n च्या वर्गा इतकी आहे. म्हणजे दिलेल्या जितक्या संख्या आहेत ते n च्या वर्गा इतक्या आहेत. परंतु n काय आहे? तर n हा खरं तर नैसर्गिक संख्या संचांचा घटक आहे. म्हणून आपण n बिलॉंग्स टू n लिहिला. त्यानंतर n आपण सांगितले की n ची संख्या कुठून कुठपर्यंत आहे. तर आपण लिहिले n खरं तर 10 पेक्षा लहान किंवा 10 इतकाच आहे. त्यानंतर पाहिले 6 चा आपण धडा घेतला होता. 6 चा आपण पाडा पाहिला. त्यामध्ये आपण पाहिले आपण काय लिहितो? b हा एक संच घेतला ज्यामध्ये x हे चल घेतले. म्हणून x उभी रेष x बरोबर 6n. n म्हणजे काय? आपण 6 ला n या संख्येने गुणणार. जिथे n हा नॅचरल नंबर्स कॅपिटल N चा घटक आहे आणि त्यापुढे लिहायचं n कुठून कुठपर्यंत आहे. तर 6 चा पाडा आपण कुठपर्यंत लिहिला? 18 पर्यंत लिहिला. म्हणजे आपण कुठपर्यंत लिहिला होता? 54 पर्यंत लिहिला होता. म्हणून आपण n ही संख्या 9 पेक्षा लहान आहे असं आपण लिहितो. म्हणजेच काय? n ची संख्या आपण इथे टाकायची. सगळ्या नैसर्गिक संख्या आपल्याला टाकायच्या. कुठे टाकायच्या? इथे. आणि त्याचा गुणाकार करायचा. मग आपल्याला जो यादी भेटली होती तितकी आपल्याला मिळते. त्यानंतर स्माइल हा शब्द होता. तर C बरोबर आता आपण Y हे चल वापरले आणि Y हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. तर मग जितके सगळे लेटर्स आपल्याला तिथे लिहिले होते त्या सगळ्या लेटर्सला आपण त्या सगळ्या घटकांना आपण Y ने या चलाने संबोधले. त्यापुढे D. आता आपल्याला आठवड्याचे 7 दिवस दिले होते. तर आपण काय करायचे? आपण त्याला एका चलाने रिप्रेझेंट करू किंवा चलाने दर्शवू. तर आपण इथे Z हे चल वापरले. म्हणून आपण म्हटले Z उभी रेष Z आणि हे Z हा Z आहे तिथे आपण लिहिले हे आठवड्यातील दिवस आहेत. मग आपण पूर्ण आठवडे नाही लिहिले. त्या घटकांना सगळ्या घटकांना आपण Z या चलाने दर्शवले आणि तिथे फक्त लिहायचे Z हे आठवड्यातील दिवस आहेत. मग जेवढे सगळे दिवस आहेत ते सगळे आपण लिहिले. त्यानंतर X हा पुढचा संच सगळ्यात शेवटचा जो होता तो X या संचाने आपण दर्शवला ज्याला आपण घटक लिहिलाय Y. AET हे लेटर्स होते. तर आपण त्या सगळ्या घटकांना Y ह्या चलाने दर्शवले. मग आपण काय लिहिले? Y हे ईट किंवा टी किंवा एट या शब्दांतील अक्षर आहेत. तर आपण त्या 3 अक्षरांचे 3 लेटर्सचे आपण किती शब्द बनवतो त्या शब्दांचाच एक अक्षर आहे असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे आपण गुणधर्म पद्धतीने कुठल्याही यादीला आपण दर्शवू शकतो. तर आज आपण काय पाहिले? आज आपण पाहिले कुठलीही यादी गुणधर्म पद्धतीत कसे लिहितात किंवा कुठलेही गुणधर्म पद्धतीतला संच आपण यादी पद्धतीने कसा लिहितो ते. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात या धड्याचा नवीन भाग शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.